हाय गाईज. सो आज आपण काय डिस्कस करणार आहोत. नीट 2025 ची एक्झाम कालच्या डेटमध्ये झालेली आहे. तर पेपर हा हार्ड गेलेला आहे. तर आपण पाहू पेपर हा कसा कसा गेलेला आहे. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायो असेल. त्यानंतर आपण काय पाहणार आहोत 2025 साठी. आता पेपर हार्ड गेलेला आहे तर क्वालिफाईंग क्रायटेरिया काय राहील आपण ते देखील पाहणार आहोत. म्हणजे किती मार्काला विद्यार्थी क्वालिफाय होतील. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल यावर्षी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि किती विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिली आहे आपण ते देखील पाहणार आहोत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पेपर हार्ड गेल्यामुळे किती विद्यार्थी क्वालिफाय होतील आपण ते देखील पाहू. म्हणजेच क्वालिफायवरती आपल्याला समजेल की काय होणार आहे पुढे. आणि शेवटचं ओव्हरऑल 2025 साठी कट ऑफ काय राहील आपण ते पाहणार आहोत. आता खूप जणांनी म्हणलेले आहेत की कट ऑफ खाली येईल 100 मार्कांनी किंवा 120 मार्कांनी किंवा 150 मार्कांनी. रिअली तसं होईल का? कारण की पेपर हार्ड गेलेला आहे. हे ओव्हरऑल सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. लक्षात. आता स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे. नीट 2025च्या एक्झामच्या पेपर बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. पेपर कसा गेलेला आहे, पेपरचा मोड कसा होता ते सर्व सांगेल तुम्हाला. यानंतर एक्झाम किती विद्यार्थ्यांनी अटेंड दिली, म्हणजे एक्झाम किती विद्यार्थ्यांनी दिली आपण ते देखील पाहू. यानंतर क्वालिफाईंग स्टुडंट किती येतील, यावर्षी किती होतील ते देखील पाहू. यानंतर क्वालिफाईंग मार्क्स किती लागतील यावर्षी 2025 साठी गेल्या वर्षीच्या तुलनेत हे देखील पाहू. आणि यानंतर एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ, एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ विथ एक्झाम्पल मी तुम्हाला शेअर करेन. आणि ओव्हरऑल जे शेवटच्या काही स्टेप्स आहेत ते क्लिअर करेन मी. लक्षात. आता स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. फर्स्ट सो गाईज पहिल्यांदा पहा नीट 2025 चा एक्झाम जो आहे ना त्याचा रिव्ह्यू काय आहे. 90% रिव्ह्यू काय आलेला आहे ते तुम्हाला सांगेल मी. ठीक आहे. आता स्टेप बाय स्टेप. फर्स्ट बायोलॉजी. बायोलॉजी जो ब्रह्मास्त्र आहे तो आहे ना सर्व विद्यार्थ्यांना हार्ड गेलेला आहे. म्हणजे दरवर्षी बायोलॉजी हा सोपा असतो पण यावर्षी बायोलॉजी लेझी गेलेला आहे. म्हणजेच टफ, म्हणजेच हार्ड हा पेपर गेलेला आहे बायोलॉजीचा. ठीक आहे. यामध्ये लॉट्स ऑफ टाइम टेकन, म्हणजे खूप टाइम घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये ट्रिकी क्वेश्चन देखील विचारण्यात आले होते. ट्रिकी क्वेश्चन, त्यामुळे आहे ना खूप विद्यार्थ्यांचा टाइम बायोलाच गेलेला आहे. त्यामुळे फिजिक्स केमिस्ट्रीला काही विद्यार्थ्यांनी पाहिले देखील नाही. आणि बायो हा 360 मार्काचा होता 90 क्वेश्चन. ओके. 360 मार्काचा होता 90 क्वेश्चन. ओके. यानंतर पुढचं पहा फिजिक्स. फिजिक्स हा ऍव्हरेज मध्ये आणि थोडासा अवघड गेलेला आहे. जास्त नाहीये पण थोडासा अवघड ऍव्हरेज मध्ये आणि थोडासा हार्ड गेलेला आहे. जास्त एवढा गेलेला नाहीये. यामध्ये आहे ना टाइम पण जास्त गेलेला आहे. सेम टाइम पण जास्त गेलेला आहे. आणि कन्सेप्च्युअल न्यूमेरिकल क्वेश्चन्स असल्यामुळे थोडासा हार्ड गेलेला आहे पेपर. अदरवाईज नॉर्मल पेपर होता. ठीक आहे. आणि हा होता 180 मार्काचा 45 क्वेश्चन्स. ओके. यानंतर पुढचं पहा केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा गाईज यावर्षी थोडासा इझी पेपर गेलेला आहे दरवर्षीच्या तुलनेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत इझी पेपर गेलेला आहे. नो प्रॉब्लेम, काय अडचण नाहीये. आणि मॉडरेट गेलेला आहे आणि ऍव्हरेज मध्ये गेलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल हा मिक्स गेलेला आहे. म्हणजे अवघड पण गेलेला आहे, इझी पण गेलेला आहे, थोडासा नॉर्मल राहिलेला आहे पेपर. लक्षात समजलं तुम्हाला. आता यानंतर काही नोट आहेत या रिलेटेड ते सांगतो तुम्हाला. क्लिअर ऐका गाईज. यावर्षी अनएक्सपेक्टेड 2025 चा नीटची एक्झाम झाली. अनएक्सपेक्टेड क्वेश्चन पेपर इतका हार्ड आलेला आहे ना आतापर्यंतच्या नीट एक्झाम मध्ये एवढा हार्ड पेपर कधीही आलेला नाहीये. आताच क्लिअर होतो तुम्हाला. ठीक आहे. सो 95% हार्ड गेलेला आहे विद्यार्थ्यांना हा पेपर. 95%. ठीक आहे. यानंतर पुढची नोट पहा गाईज. क्लिअर सांगतो तुम्हाला. फ्रेशर्स जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा टाइमपास करायचा नाही. तुम्हाला आन्सर की आलेली आहे, तुम्ही पाहिलेली आहे, तर तुम्ही आन्सर की पाहून आहे ना तुम्हाला रिपीट करायचे का नाही ते डिसिजन घ्या. आणि लाईकली बघा तुम्ही एक साधारणतः 90% ते 99% विद्यार्थी रिपीटला जाणार. जे विद्यार्थी रिपीटर आहेत, म्हणजे सॉरी फ्रेशर आहेत, रिपीटला जाणार. फ्रेशर विद्यार्थी 90 ते 99% रिपीटला जाणार. त्यामुळे आहे ना कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. पुढच्या महिन्यात बॅचेस चालू होतात रिपीटच्या, तर त्या जॉईन करून ठेवा. आता सांगतो तुम्हाला जे विद्यार्थी रिपीटर आहेत. कारण की म्हणजे फ्रेशर विद्यार्थ्यांना एक रिपीट मस्ट, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पॅरेंट्सला देखील तेच सांगतो मी तुम्हाला. गाईज तुम्हाला जर विद्यार्थी फ्रेशर असेल आणि त्यांना कमी मार्क असतील 100, 80, 90, 100 पुन्हा 150, 200 इलिजिबल देखील नसेल
तरी त्यांना रिपीट करू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. एक रिपीटने काही होणार नाहीये. लक्षात. तर जे विद्यार्थी फ्रेशर आहेत त्यांना पेपर जर हार्ड गेला असेल तर पुढच्या महिन्यात रिपीटर बॅच जॉईन करा. लक्षात. यानंतर पुढचा पहा. पुढचा टॉपिक काय आहे? नीट एक्झाम 2025 रजिस्टर स्टुडंट आणि अटेंड स्टुडंट. म्हणजे किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते आणि किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे आपण ते पाहू. ठीक आहे. सो गाईज पहिल्यांदा पहा. रजिस्टर स्टुडंट किती आहेत? 24 लाखाच्या आत विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. किती? 24 लाखाच्या आत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे, कारण की गेल्या वर्षी साधारणतः 25 लाखापर्यंत गेले होते 2024 ला, पण या वर्षी 24 लाखाच्या आतच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. ओके. यानंतर पुढचं पहा. अटेंडन्स स्टुडंट एक्झाम. आता किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे 2025 नीटची? सो गाईज 22.7 लाख 22.7 लाख ते 23 लाखाच्या आत विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. एक्झॅक्टली आकडा तर हाच आहे 22.7 लाख, पण काही खालीवरी झालं त्यामुळे मी 23 लाखाच्या आत सांगितलं तुम्हाला. म्हणजे 22.7 लाख ते 23 लाखच्या आत विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा. 3 नंबर. एक्सपेक्टेड नीट 2025 क्वालिफाईंग स्टुडंट. आता किती विद्यार्थी क्वालिफाय होतात? क्वालिफाय वर का, म्हणजे BMS BHMS च्या काउन्सिलिंगसाठी, MBBS वगैरे सर्व, आणि किती मार्क्स ला क्वालिफाय होतील ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे. सो गाईज पहिल्यांदा पहा. क्वालिफाईंग 2025 एक्सपेक्टेड किती? 22.7 लाख टू 23 लाख अंडर 6 ते 7 लाख विद्यार्थी हे क्वालिफाय होतील. किती? 6 ते 7 लाख विद्यार्थी हे क्वालिफाय होतील, जे की हे विद्यार्थी BMS BHMS BDS MBBS च्या वेटरनरी वरच्या काउन्सिलिंग करतील. आणि जे विद्यार्थी इलिजिबल नाहीत राहणार ते विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना BPTH फिजिओथेरपी जे खालचे कोर्सेस आहेत तेच घ्यावे लागतील. लक्षात. यानंतर पुढचं पहा. पुढचं काय आहे? एक्सपेक्टेड क्वालिफाईंग मार्क क्रायटेरिया. या वर्षी क्रायटेरिया काय राहील? गेल्या वर्षीच्या तुलनेत खालीच राहणार. आता सांगतो तुम्हाला, पेपर खूप हार्ड गेलेला आहे. सो गाईज ओपन साठी 135च्या वरी राहणार, 135च्या वरी राहणार, काही प्रॉब्लेम नाहीये, कमीच आहे. त्यानंतर EWS साठी 125च्या वरी राहील, 125. ओबीसी साठी 125 सेम. यानंतर SC कॅटेगरी साठी 100च्या वरी राहील आणि ST कॅटेगरी साठी 95च्या वरी राहील. इलिजिबल क्रायटेरिया 2025 चा. म्हणजे जे विद्यार्थी इलिजिबल होतील ते BMS BHMS साठी काउन्सिलिंग करतील. आता इलिजिबल जरी झाला तुम्ही तर मॅनेजमेंटने तुम्ही BMS किंवा BHMS ला अगोदर सीट बुक करून ऍडमिशन घेऊ शकता. आता सांगतो रिझल्ट येण्याच्या अगोदर. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा. पुढची नोट. 95% आहे ना, सेम हाच क्रायटेरिया राहील. सेम हाच क्रायटेरिया राहील 95% बरं का, कारण की पेपर खूप हार्ड गेलेला आहे. त्यामुळे या ज्या विद्यार्थ्यांना ह्याच्या वरी आलेले आहेत ते विद्यार्थी सेफ आहेत BMS BHMS साठी, इलिजिबल म्हणजे काटावरती. लक्षात. यानंतर पुढचं पहा. एक्सपेक्टेड कट ऑफ 2025. एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो, म्हणजे किती मार्कांनी कट ऑफ खाली येईल ते सांगतो तुम्हाला मी. फर्स्ट राऊंड ऑल इंडिया कोट्यानुसार बरं का, ऑल इंडिया कोट्यानुसार सांगेल मी तुम्हाला. ऑल इंडिया कोट्यानुसार 40, 50, 60 हायली लो, म्हणजे 40, 50, 60 एवढ्याच मार्काने खाली येऊ शकतो कट ऑफ, म्हणजे येईल 100% खाली येईल. लक्षात. यामध्ये पहा पुढचं काय आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ सांगतो लगेच तुम्हाला. म्हणजे गेल्या वर्षी पहिल्या राऊंडचा कट ऑफ ऑल इंडिया कोटाचा, मी पहिल्या राऊंडचा सांगतोय शेवटच्या नाही, पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती होता? ओपन साठी होता 660, EWS चा होता 654, ओबीसीचा होता 658, SC कॅटेगरीचा 575, त्यानंतर ST कॅटेगरीचा 544. हा होता पहिल्या राऊंडचा कट ऑफ. लक्षात. ठीक आहे गाईज. नोट 2 इम्पॉर्टंट नोट आहेत या कट ऑफ रिलेटेड, ते पहा. फर्स्ट, लॉट्स ऑफ काउन्सिलर. आता गाईज खूप काउन्सिलरनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? खूप काउन्सिलरनं सांगितलेलं आहे कट ऑफ हा खूप खाली येईल, कारण की पेपर खूप हार्ड गेलेला आहे. गाईज पेपर जरी हार्ड गेलेला आहे पण एवढा क्रायटेरिया खाली येऊ शकत नाही. लाईक कोणता क्रायटेरिया आहे का? लाईक क्रायटेरिया काय आहे? 150, 120, 100 किंवा 80 एवढा काय पॉसिबल नाहीये गाईज. आता सांगतो तुम्हाला मी. जास्तीत जास्त 40 किंवा 50 किंवा 60 मार्कांनी कट ऑफ खाली येईल. 120, 150 किंवा 100 किंवा 80 एवढ्या मार्कांनी कट ऑफ खाली येणार नाहीये. क्रायटेरिया म्हणजे लेवल आहे, MBBS साठी लेवल आहे, नीटचं लेवल आहे, त्यामुळे एवढ्या खाली लेवल येणार नाही 100 मार्कांनी. जर खाली आला 100 किंवा 120
तर सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगलंच आहे, पण मी खोटी आशा देणार नाही तुम्हाला खुश करण्यासाठी. तर क्लिअर मी सांगतो तुम्हाला 50 ते 60 मार्काचा हा फरक येऊ शकतो. 100% 50 ते 60 मार्कांनीच कट ऑफ खाली येईल, लक्षात. ठीक आहे, यानंतर पुढचं पहा. मे बी 2025 चा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ना, ते सांगतो तुम्हाला 40 किंवा 50 किंवा मोस्टली 60 मार्कांनी खाली येईल 100%. लक्षात. हा व्हिडिओ तुम्ही वाटलं तर सेव्ह करा, नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण की कट ऑफ आल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच. ठीक आहे, लक्षात. यानंतर शेवटचं बघायचं, इफ. आता शेवटचं इफ 150 किंवा 120 किंवा 100 किंवा 80. आता हे देखील सांगतो तुम्हाला बरं का, 150 किंवा 120 किंवा 100 किंवा 80 जर मार्कांनी कट ऑफ खाली आला तर कॅटेगरी वाईज कट ऑफ किती राहील, ते सांगतो तुम्हाला. ऑल इंडिया 2025 साठी पहिल्या राऊंडचा ऑल इंडियाचा सांगतो बरं का. ठीक आहे. फर्स्ट ओपन साठी 550 ते 572 च्या आत, 550 ते 572 च्या आत. एससी साठी 450 ते 462 च्या आत, 450 ते 462 च्या आत. एसटी 428 ते 442, ओबीसी 550 ते 572 आणि ईडब्ल्यूएस 547 ते 555 एवढा कट ऑफ राहील. जर हा कट ऑफ 150 किंवा 120 किंवा 100 किंवा 80 मार्काने खाली आला तर विद्यार्थी लागून जातील. हे होता ऑल इंडिया MBBS चा कट ऑफ पहिल्या राऊंडचा एक्सपेक्टेड, लक्षात. ठीक आहे. आता शेवटच्या 2 ते 3 नोट्स आहेत, ते क्लिअर करतो तुम्हाला. ठीक आहे गाईज. पहिल्यांदा पहा, अदर स्टेट्स चा कट ऑफ पण खाली राहणार. यावर्षी अदर स्टेटचा पण कट ऑफ खाली राहणार, म्हणजे 610 चा कट ऑफ देखील खाली येणार. तुम्हाला लवकरच एक्सपेक्टेड कट ऑफ कॉलेज वाईज, सिटी वाईज, स्टेट वाईज तुम्हाला लवकरच भेटेल. म्हणजे एक्झामच्या रिझल्टच्या अगोदर तुम्हाला सर्व कट ऑफ मी शेअर करेल आपल्या ग्रुपमध्ये. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की पुढचे अपडेट सर्व सांगतातच, पण आपली वेगळी पद्धत आहे, तर तुम्हाला सर्व समजेलच. मी डिटेल्स वाईज तुम्हाला सांगेल, लक्षात. ठीक आहे. यानंतर पुढचं पहा, महाराष्ट्र अदर स्टेट वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला 2024 चा कट ऑफ काय होता राऊंड वाईज आणि यावर्षी किती येईल ते देखील मी तुम्हाला पीडीएफ थ्रू शेअर करेल. तर आपल्या व्हॉट्सअपला जॉईन करा आणि टेलिग्रामला देखील जॉईन करा. ठीक आहे. आणि ओव्हरऑल शेवटचं सगळ्यात गाईज लास्ट पर्यंत आता यापेक्षा देखील तुम्हाला कमी मार्क आले, तुमच्या एलिजिबल पेक्षा देखील कमी मार्क आले, 60, 70, 80, 90 एलिजिबल क्रायटेरियापेक्षा तुमच्या कॅटेगरीनुसार जरी कमी मार्क आले तर यानंतरही इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ शकतो. जास्तीत जास्त 20 ते 25 मार्क आणि कमीत कमी 10 ते 13 मार्क. जास्तीत जास्त 20 ते 25 मार्क जास्तीत जास्त, आणि कमीत कमी 10 ते 16 मार्क, 10 ते 13 मार्क, जास्त नाहीये, लक्षात. हे पण कधी एक साधारणतः ऑक्टोबर जोपर्यंत काउन्सिलिंगची 75% संपलेली असते. त्यामुळे जर तुम्हाला वेट करायचं असेल तुम्ही वेट करू शकता, नाहीतर रिपीटला जायचं असेल रिपीट करू शकता. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून मला डिस्कस करू शकता. गाईज खूप जणांची कॉल येतात, तर अगोदर मेसेज करा. मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला कॉल करेल आणि तुमच्याशी बोलेल, कारण की हा आता नीटचा पिरियड संपलेला आहे, तर यानंतर आता काउन्सिलिंगचा पिरियड सुरू होतो. ठीक आहे. काय विचारायचं असेल कट ऑफ काय आहे तुमचा, तुम्हाला किती मार्क येत आहेत, तुम्हाला वेटरनरी लागेल का, जे काय विचारायचं आहे तुम्ही व्हॉट्सअपवरती नाहीतर कमेंटमध्ये विचारा. काय अडचण वगैरे असेल मला मेसेज किंवा कॉल करा. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा गाईज. बाय गाईज.